है ना। हेलो, रिप्लाय कोणीच रिक्वेस्ट ऐकत नाही, रिप्लाय पण देत नाही, शिकवतच नाही तुम्हाला आता. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. रिप्लाय देता का बंद करू क्लास? पटकन सांगा. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हनिंग. आवाज मला असं वाटते कनेक्ट नाही झाला व्यवस्थित. ओके, कनेक्ट. हॅलो 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 हॅलो. हा येतोय सर ऐकू. ओके, दळवी सर हॅलो. काल आले नव्हते दळवी सर तुम्ही? चला पाहूया. तर आजचा क्लास सुरू करूया आणि त्याच्यासाठी एक अप्रॉक्सिमेशन ऐकलंय का तुम्ही? अप्रॉक्स म्हणजे अंदाजित उत्तर देणे. तर गणितामध्ये आणखी एक टर्म तिथे अप्रॉक्स उत्तर द्यावं लागतं त्याच्यामध्ये. म्हणजे जेवढे आहे, म्हणजे जर तुम्ही 10×10 100 होतात तर हे कन्फर्म आन्सर झालं. पण जर तुम्हाला असं म्हटलं 10.1 गुणिला 10.2 त्याचं अप्रॉक्स उत्तर किती असणार? ते 100च असणार. ठीक आहे, 100च्या जवळपास असणार. याला म्हणतात अप्रॉक्स. तर अप्रॉक्स ते प्रॉब्लेम बघूया आज अप्रॉक्स पासून. सगळेजण कनेक्ट झाले असेल, जे झालेले आहे त्यांना मेसेज करून द्या, होऊन जाईल ते. 11.02 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 10.025 ब्रॅकेट मायनस 24.89 इंटू 8.025 इज इक्वल टू x मायनस 520.025. तर x बरोबर किती? ठीक आहे, इथे पॉइंट आहे, इथे पॉइंट आहे, इथे पॉइंट आहे. ठीक आहे, आणि एक पॉइंट हा इथे. हो, अप्रॉक्स आहे, अंदाजित उत्तर सांगायचं आहे. तर जवळपास किती उत्तर येणार आहे? ऑप्शन सांगतोय की मी तुम्हाला. ऑप्शन काढले का? हो, 697 925 821 काय 729. चला सांगा पटकन, किती लोक झाले? 11 लोक झाले. चला ठीक आहे, जो लवकर सांगणार त्याला पार्टी भेटणार. प्रायमरीच्या शाळेतल्या मुलांना दाखवा लागते आमिष. चॉकलेट देईन तुला, अभ्यास करून येजो. त्या मोठ्या मोठ्या मुलांना म्हणाला का आन्सर द्या, पार्टी देतो. कसं रे, हे कळत नाही तुमचं. आलं? कोण सांगणार? सांगा, एवढा वेळ नाही लावायचा. बघा, अप्रॉक्सच्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? अप्रॉक्स मध्ये 11.02 आहे. ठीक आहे, तर जेव्हापर्यंत इथे पॉईंटच्या नंतरचा हा जो आकडा आहे ना, इथे 0 आहे, इथे 0 आहे, इथे 8 आहे, इथे 0 आहे, इथे 0 आहे. तर जेव्हापर्यंत पॉईंट नंतरचा हा जो आकडा आहे हा 5 किंवा 5 पेक्षा जेव्हापर्यंत मोठा राहत नाही तेव्हापर्यंत त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, त्याला विसरून द्यायचं पॉईंटच्या नंतर काही आहे म्हणून. कारण आपल्याला अप्रॉक्स उत्तर सांगायचं आहे. कारण 11.02 ने काय व्हॅल्यू आणणार आहे? एक
0 मध्येच काहीतरी वाढेल म्हणून त्याला विसरून जायचं ऑफ मध्ये. म्हणजे इथे काय झालं, फक्त 11चा वर्ग. 11चा वर्ग किती आहे, 121 आहे. प्लस इथे पॉईंट नंतर 0 आहे म्हणून विसरून जायचं पुढच्या संख्येला, इथे काहीच नाही यावर तुमचा. 16चा वर्ग किती आहे, 256 आहे. मायनस इथे आपल्याला इथे पॉईंटच्या नंतरच्या संख्येला कन्सिडर करावं लागणार, कारण पॉईंटच्या नंतर 8, 9 आली आहे म्हणजे 5 पेक्षा मोठा आकडा आहे. म्हणून 24.89 आहे, तर 24.89 ला 25 कन्सिडर करायचं. ठीक आहे, 24.89 ला 25 कन्सिडर करायचं. मायनस 8.0 आहे, 8.0 ला फक्त 8च धरायचं. इज इक्वल टू एक्स मायनस 520.025 आहे, म्हणजे तिकडची व्हॅल्यू धरायचीच नाही, 520च पकडायचं झालं. तर बेरीज करूया. आता कोणी इथून हा मायनस ही वजाबाकी नका करून घेतात, म्हणजे 56 मधून 25 केले असं नाही करायचं इथे, कारण पहिले बेरीज होईल, त्याच्यानंतर ह्या दोन संख्यांचा गुणाकार होईल, त्याच्यानंतर ही टर्म बघू आपण, कारण कंचे भागू बेवच्या नियमानुसार. 6 आणि 1 7, 5 आणि 2 7, 2 आणि 1 3, 377 मायनस 25 8 200 इज इक्वल टू एक्स मायनस 520. चला, 7 शून्य गेले 7 राहिले, 7 शून्य गेले 7 राहिले, 3 1 गेला, 3 2 गेले 1 राहिला, इज इक्वल टू एक्स मायनस 520. आता हे 520 इकडे मायनस आहे, याला इकडे घेऊन 177 करायचं, हे प्लस होणार, म्हणजे 177 प्लस 520 इज इक्वल टू एक्स. 7 आणि 2 9, 5 आणि 1 6, 697 म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, असं आहे अप्रॉक्स मध्ये पॉईंटच्या नंतरचा अंक पाहायचा. जर तो 5 पेक्षा कमी असेल तर त्याला थोडंसं डोक्याच्या बाहेर ठेवायचं, विसरून जायचं थोड्या वेळासाठी. पण तो 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर त्याला कन्वर्ट करून घ्यायचं पुढच्या अंकामध्ये प्लस x करून. म्हणजे जसं ज्याप्रमाणे इथे 24.89 होते, तर याला आपण x समजलो आणि तो 24 मध्ये 1 प्लस केला तर त्याला 25 झाले. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न बघूया अप्रॉक्सवर, मग आपले शाब्दिक उदाहरण सुरू करूया. हे 36.05 36.05% गुणिला 950.128 प्लस x% गुणिले 74.89 बरोबर ब्रॅकेट मध्ये 21.01 ब्रॅकेटचा वर्ग. चला x बरोबर किती सांगा. इथे ऑप्शन आहे 132 75 61 and 12. सांगा पटकन. आलाय कोणाचं? सांगेल कोणीतरी? चला बघा, 36.05% आहे, म्हणजे 36च्या नंतर कोणता पॉईंट आहे ते पॉईंट नंतर 0.5 आहे. मग 0.5 आहे त्याला कन्सिडर करायचं नाही, म्हणजे फक्त इथे किती कन्सिडर करायचं मग 36. आणि पर्सेंटचा अर्थ काय होतो, भागिले 100 गुणिला 950.128 आहे, म्हणजे हा जो आकडा आहे इथे पहिला पॉईंट नंतरचा हा 5 पेक्षा कमी आहे, म्हणजे फक्त याला 950 कन्सिडर करायचं. ठीक आहे, प्लस x% म्हणजे काय होते 100 गुणिला 74.89 आहे. 74.89 म्हणजे पॉईंटच्या नंतरचा अंक हा 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून ह्या पूर्ण संख्येला 1 पकडायचा, इकडे प्लस करून द्यायचं, म्हणजे 74 अधिक 75.
ठीक आहे, इज इक्वल टू 21.01 म्हणजे 21 नंतर 0.01 आलाय म्हणजे त्याला काही किंमत नाही आहे, म्हणजे फक्त कोणाचा वर्ग करायचा, 21चा वर्ग करायचा. 21चा वर्ग किती होतो, 441. ठीक आहे. आता जिथे जिथे भाग जाऊ शकतो तो भाग देऊन द्यायचा. चला भाग देऊया. ह्या शून्याने हा शून्य कटला, 5 2 10, 5 1 5, 5 9 45, 2 1 2, 2 1 2, 2 8 16, म्हणजे आपल्याला इथे भेटले 18 गुणिले 19 प्लस इथे बघूया भाग जातो का, जातो. 25 3 75, 25 चौक 100, म्हणजे इथे राहिले 3x/4 इज इक्वल टू 441. 18चा भाडा येतो सगळ्यांना. 18 9 किती होतात सांगा पटकन. 18 9 162 होतात, म्हणजे 2 गेले, हातचे गेले 16, 18 1 18, 8 6 14, हातचा गेला 1, म्हणजे 342, म्हणजे 18 गुणिले 19 किती झाले, 342 झाले. प्लस हे 3x/4 हे असेच राहणार, कारण इथे काही होत नाही, भाग जात नाही, म्हणून त्याला तसंच ठेवायचं. 441. आता हे 342 इकडे प्लस आहे, इकडे घेऊन जाऊ, मायनस होणार, म्हणजे 3x/4 बरोबर 441 मायनस 342. 11तून 2 गेले, 9 राहिले. 13तून 4 गेले, 9 राहिले, आणि 3तून 3 गेला, 0 राहिला. उत्तर आहे आपलं 99. काय चुकलं सांगा पटकन, काय चुकले, काय चुकलंय सांगा पटकन. भेटलीये कोणाला चूक, सांगा पटकन, कुणाला चूक भेटली आहे का, तर नेमकं ह्या प्रश्नामध्ये काय चुकलंय. 750 आहे का 950 आहे? हे 950 आहे. ओके. ओके, चला सांगा तर नेमकं आपलं चुकलं काय. काही चुकलं का, कोणीच सांगत नाही. कोणीच रिप्लाय देत नाही. आपलं काहीच चुकलं नाहीये. मी फक्त तुम्हाला विचारत काही चुकलं का, काही चुकलं का. तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे, तुम्ही लाईव्ह क्लास बघत आहे की रेकॉर्डेड क्लास बघत आहे. तुम्ही लाईव्ह क्लास बघत आहे ना, मग रिप्लाय करा ना. काहीच नाही चुकलं इथे. आपलं काय राहिलं आपल्याकडे शिल्लक, 3x/4 इज इक्वल टू किती राहिले शिल्लक, 99. म्हणून आता 4 इकडे भागेला आहे, इकडे गेल्यावर काय होणार, गुणिला होणार. 99 गुणिला 4, आणि 3 इकडे वरती आहे तर तिकडे छेदात येणार. ठीक आहे. म्हणून x इज इक्वल टू 3 1 3, 3 3 9, 3 3 9, 4 3 12 2, आता गेला 1, 4 3 12 आणि 1 13. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 132 आहे. ठीक. तुम्ही रिप्लाय देत चला. मी तुमचं कॉन्सन्ट्रेशन चेक करत आहे, तुम्ही लक्ष कुठे देत आहे, प्रश्नाचे उत्तर पण देत नाही. आता तुम्हाला खूप कठीण प्रश्न विचारला होता आणि तुम्हाला सॉल्व्ह करायला हवं. बघा आता जेव्हा पण रिप्लाय देणार नाही तेव्हा पण तुम्हाला पुढचं सांगत नाही. पार्टी नाही पाहिजे का तुम्हाला. चला पुढचा प्रश्न बघा. हे झाले आपले वॉर्मअप प्रश्न थोडेसे. आता एक प्रॉब्लेम द्यायचं मला, कठीण, खूप कठीण प्रॉब्लेम देतो. त्याला भेटला. लिहा. काही माणसे पुरुष म्हणा एक काम 45 दिवसामध्ये करतात. काही माणसे एक काम 45 दिवसामध्ये करतात. जर माणसांची संख्या 5/7 पट केली
तर तेच काम करायला किती दिवस लागतील? तर तेच काम करायला किती दिवस लागतील? चला हो सांगा, उत्तर द्या. किती ते सांगा पटकन. आलाय कोणाचा? एक छोटीशी गोष्ट समजून घ्या, ठीक आहे? मी सांगतो तुम्हाला. तुमच्या घरच्या खोलीला रूम म्हणजे तुमच्या घरची जी खोली असेल तिला कलर द्यायचा. मग कलर देण्यासाठी तुम्ही 3 माणसं बोलावली. ते 3 माणसं त्या खोलीला 3 दिवसामध्ये कलर देतात, ठीक आहे? म्हणजे त्या 3 माणसांना तुमच्या घरच्या खोलीला कलर द्यायला किती दिवस लागले? 3 दिवस लागले, ठीक? पण त्यांनी तुम्हाला 1000 रुपये म्हटले की आम्ही 1000 रुपये घेऊ, 3 दिवसामध्ये करून देऊ आणि 1000 रुपये घेऊ. तुम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही सांगतो. मग त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला बोलावला. तो एकटाच कलर मारणारा व्यक्ती होता. तर मग आता तो एक व्यक्ती तुमच्या घरच्या खोलीला कलर मारायला किती दिवस घेईल? सांगा बरं अंदाजे. 3 दिवसापेक्षा जास्त दिवस घेईल की 3 दिवसापेक्षा कमी दिवस घेईल? तो व्यक्ती तुमच्या घरच्या खोलीला कलर मारायसाठी 3 दिवसापेक्षा जास्त दिवस घेणार. कारण जेव्हा 3 लोक मिळून तुमच्या घरच्या खोलीला 3 दिवसात कलर मारत होते, म्हणजे तिघं मिळून हे 3 दिवसात ते काम करत होते, तर मग एका व्यक्तीला साहजिक 3 दिवसापेक्षा जास्त वेळ लागणार, ठीक आहे? हा एक छोटासा कन्सेप्ट आहे कामाचा. तोच आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायचा असतो. याच्यामध्ये समजायचं की समजा ही माणसांची संख्या आहे, कारण त्याने आपल्याला प्रश्नामध्ये 45 दिवस म्हटलंय. तिथे काम ते करायला किती दिवस घेतात? 45 दिवस. काही माणसे म्हणजे आपल्याला माणसे माहिती आहे, ते समजून घ्यायचं या प्रॉब्लेम मध्ये की ही माणसांची संख्या असेल, ठीक आहे? जर माणसे 507 असेल तर त्यांना त्यांचे जे दिवसाचे काम असणार, दिवसाचे काम हे याच्या व्यस्त प्रमाणामध्ये असणार. हे व्यस्त प्रमाण म्हणजे छेद वरत जाईल, अंश खाली, ठीक आहे? म्हणजे जर माणसे 5/7 होते तर त्यांची जे दिवसाचे काम होते ते 7/5 होते. मग जर हे 507 माणसे 45 दिवसामध्ये ते काम करतात, तर मग जर काही माणसे एका कामाला 45 दिवसात करतात, तर जर मग माणसांची संख्या 507 पट केली तर त्यांना किती दिवस लागेल? आपल्याला असं विचारलंय. मग आपण काय म्हटलं तर समजून घेऊ आपण की माणसे एवढे असेल, ठीक आहे? मग माणसे जर एवढे असेल तर मग त्यांचं एका दिवसाचं काम किती झालं? 7/5 झालं. म्हणून आता जर माणसांची संख्या 5/7 पट जर केली तर मग दिवस किती? मग सरळ दिवस लिहायचे. पहिले दिवस किती लागत होते? 45 दिवस लागत होते. या 45 दिवसाला त्या व्यस्त हे जे दिवसाचं काम आहे याने गुणून टाकायचं. 7/5 ने गुणून टाकायचं. 5 × 5 5 × 9 45 7 × 9 63. म्हणजे आता जेव्हा माणसांची संख्या 5/7 पट केली तेव्हा त्यांना ते काम करायला किती दिवस लागले? 63 दिवस लागले. याला मी थोडंसं दुसऱ्या प्रकारे समजून सांगतो की समजा सुरुवातीला 7 माणसे होती, ठीक आहे? 7 माणसे होती तर ते काम किती दिवसात करत होते? ते 45 दिवसात करत होते, ठीक आहे? मग आता त्यांनी काय केलं? 5/7 केलं. म्हणजे किती माणसं कमी केली? 2 माणसं कमी केली. मग जर माणसं कमी केली तर मग दिवस जास्त लागणार. समजलं काय? हे या प्रकारे याला शॉर्टकट मध्ये सॉल्व्ह करायचं. माणसाला याला माणूस समजून घ्यायचं, जे पटमकी असेल त्याला, मग त्याच्या दिवसाच्या कामाला त्याचं व्यस्त प्रमाण करून घ्यायचं
मग दिवस काढण्यासाठी जे जुने दिवस दिले आहे त्याला त्या व्यस्त चलनाने गुणून टाकायचं. जे उत्तर येईल ते आपल्याला ऑप्शन मध्ये दिसून जाईल. ठीक, चला दुसरं बघूया. 10 मजूर 7 दिवसामध्ये 1400 खेळणी तयार करतात. 1400 खेळणी तयार करतात. ठीक आहे. तर 8 मजूर 3 दिवसामध्ये किती खेळणी तयार करेल? पुन्हा सांगतो. 10 मजूर 7 दिवसामध्ये 1400 खेळणी तयार करतात. 1400. तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी तयार करतील? सांगा. असे प्रॉब्लेम तुम्ही खूप सारे सॉल्व्ह केले असेल. बघा आता मी याला बघत होतो तर मला एक हा प्रॉब्लेम रेशोवर पण सॉल्व्ह होतो. रेशोवर पण सॉल्व्ह करू शकतो आपण याला. कसं? तिथूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे याच्यावरून. हा काय म्हणतो की आता माणसांची संख्या 507 पट केली. म्हणजे अगोदर माणसे 7 होती, आता पहिले 7 माणसं होती, तर आता किती केली? 5 केली. मग जर 7 माणसे त्या कामाला 45 दिवसात करत होती, तर 5 माणसे त्या कामाला किती दिवसात करणार? साहजिक आहे. ते 5 माणसे 7 माणसापेक्षा कमी आहे म्हणून दिवसांची संख्या जास्त असणार. मग जेव्हा दिवसांची संख्या जास्त असणार तेव्हा इथं व्यस्त प्रमाण होत असते. म्हणजे 5 वरती जाणार, 7 खाली येणार. म्हणजे 5 ने भाग 5 × 5 5 9 45 आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल तर 7 9 63. हा प्रॉब्लेम रेशोवर पण सॉल्व्ह होतो. इझिली होतो. म्हणजे बाकी काही लक्षात नाही घेता त्याला इथेही करता येणार. चला ठीक आहे. हा, हे जे सांगितलं आता प्रॉब्लेम याचा आलं होतं 10 मजूर 7 दिवस 1400 खेळणी. बघा कसं करता येते. एमडीएचचा मसाला खाल्लाय का तुम्ही? ते आप्पाजी विकतात एमडीएच. आता ते त्यांचं मरण झालं आहे. त्यांचं नाव नाही आठवत आहे मला. एमडीएच मसाले कंपनीचे मालक. बघ जा बरं गुगल करून. होऊ शकते एक्झाम मध्ये विचारून घेईन, कारण जेव्हा त्यांची मृत्यू झाली ते न्यूज टीव्हीवर पण आलेली होती आणि महत्वाची होती. तर बघूया. एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. MDH. ठीक आहे. हा फक्त लक्षात राहिला. तिथे W पण लक्षात ठेवून घ्या. तिथे W पण लक्षात ठेवून घ्यायचा. इज इक्वल टू MDH W. ठीक आहे. आता हे काय आहे? M म्हणजे माणसांची संख्या, D म्हणजे किती दिवस लागले ते, आणि H म्हणजे जर त्या प्रश्नामध्ये घंट्यांचा उल्लेख केला असेल की 10 माणसं 10 दिवस 10 तास काम करतात, तेव्हा माणसांची संख्या, दिवसांची संख्या, तासांची संख्या. किती काम करतात? 1 काम करतात. W म्हणजे वर्क. माणसं, दिवस, तास आणि काम. माणसं, दिवस, तास आणि काम. ठीक आहे. आणि याला इज इक्वल टू आणखी MDH लिहून द्यायचं. ठीक. आता या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलंय ते बघू आपण. 10 मजूर म्हणजे M च्या ठिकाणी 10 आहे ना. किती दिवस? 7 दिवस. ठीक आहे. 7 दिवस. आणि Hचा इथे उल्लेख नाही आहे. असं नाही म्हटलंय की एवढे तास काम करतात, म्हणजे इथे H नाही आहे या प्रॉब्लेम मध्ये. मग H मिटवून टाकायचा. किती खेळणे तयार करतात? 1400 खेळणे तयार करतात. म्हणजे त्यांनी किती काम केलं? वर्क किती केलं? 1400 केलं. ठीक आहे. हा W आहे. इज इक्वल टू. तर मग विचारलं काय? 8 मजूर म्हणजे इथे M च्या ठिकाणी काय येणार?
8. किती दिवसात? 3 दिवसात. ठीक आहे. तासाचा उल्लेख नाही आहे म्हणजे इथे एच नाहीये, एच नाहीये. आणि विचारलं काय आहे, किती खेळणी तयार करतील, म्हणजे त्यांचं वर्क किती आहे ते विचारलं. म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. MDS च्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती ठेवल्या. आता जे जे कटते ते काटून द्या. 0 ने 0 कटला, 7 1 7, 7 2 14 आणि 1 0. ठीक आहे. इकडे काही कटत नाही म्हणून एक्स इकडे घेऊन येऊन जाऊ. ठीक आहे. 20 इकडे छेदात आहे तर तिकडे गेल्यावर अंश होऊन जाणार, म्हणजे 8 गुणिला 3 गुणिला 20 बरोबर 3 दुने 6 गुणिला 8, 8 सख 48, त्याच्यावर 1 0. म्हणजे 8 व्यक्ती 3 दिवसामध्ये किती खेळणी तयार करू शकतात? 480 खेळणी तयार करू शकतात. ठीक आहे. तो जो आता फॉर्म्युला सांगितला तो चांगल्याने लक्षात ठेवा. MDS. M म्हणजे माणसांची संख्या, D म्हणजे त्यांना लागलेल्या दिवसांची संख्या. जर त्या प्रश्नामध्ये तासांचा उल्लेख असेल तर याच्या ठिकाणी तेवढे तास लिहायचे आणि डब्ल्यूच्या ठिकाणी त्यांनी काय काम केलं, किती काम केलं ते लिहायचं. ठीक आहे. जसं इथे त्यांनी 1400 खेळणी बनवली होती, म्हणजे त्यांनी काम किती केलं? 1400 केलं, असं याचा अर्थ होतो. ठीक. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. थोडस वेगळा प्रॉब्लेम देतो. लिहा. A, B आणि C. A, B आणि C. एक कार्य, एक काम अनुक्रमे 12, 15 आणि 20 दिवसामध्ये करतात. 12, 15 आणि 20 दिवसामध्ये करतात. काम पूर्ण झाल्यावर त्यांना एकूण 360 रुपये मिळते. काम पूर्ण झाल्यावर त्यांना एकूण 360 रुपये मिळते. तर सी ला एकूण किती रुपये मिळाले? तर सी ला एकूण किती रुपये मिळाले असा प्रश्न केलाय आपण. करून बघा. 1 मिनिट देतो तुम्हाला. सांगा. प्रॅक्टिस करा गणिताची. जेवढे प्रश्न मी घेत आहे तेवढे तरी तुम्ही ते व्हिडिओ बघा, पुन्हा पुन्हा त्याला करून बघा, त्याच्या टाईपचे प्रश्न शोधा, तसे करून बघा. आलं कोणाचं? नाही आलं? बघूया. तुम्ही म्हणजे माईक वगैरेचा आणखी काही, कारण एवढेही प्रश्न विचारतो मी पण उत्तर कोणीच देत नाही. कालपर्यंत तरी कोणत्या तरी एक मॅडम देत होत्या, त्या पण देत नाही. जास्त कठीण प्रश्न वाटत आहे की हे याच्यापेक्षा सोपे आणायचे का? सोपे प्रश्न करून काही फायदा नाही आहे. आणि हे एवढे कठीणही प्रश्न नाही आहे. जर तुम्हाला हे कठीण वाटत आहे तर मला नाही वाटत का हे कठीण प्रश्न आहे. कठीण प्रश्न घाम सोडून देते माणूस कठीण करतो. चला 3 व्यक्ती आहेत. पुन्हा एक कन्सेप्ट सांगतो छोटासा. तुमच्या घरी 3 लोक आले काम करायला. ठीक आहे. 3 लोकांपैकी एक व्यक्ती फक्त 2 तासच काम करत होता, एक व्यक्ती
4 तास काम करत होता आणि एक व्यक्ती 6 तास काम करत होता. ठीक आहे. आता तुम्हाला त्या तिघांना एकच एक पैसे द्यायचे होते. 1000 रुपये तुम्हाला त्यांना द्यायचे होते. तुम्ही 1000 रुपये पकडले, त्या तिघांना देऊन दिले. मग आता ते 3 व्यक्ती जे आले होते ते आता ते 1000 रुपये समान वाटून घेईन का? उदाहरणार्थ 300 समजा, 1000 नका समजू, 300 रुपये दिले तुम्ही त्यांना तिघांना एकत्रित. मग आता त्यांना तिघांना ते एकत्र आपस मध्ये वाटून घ्यायचे आहे. तर मग ते तिन्ही लोक 100 रुपये वाटून घेणार ते? तर नाही, असं नाही होणार. का बरं? कारण एक व्यक्तीनं तर फक्त 2च तास काम केलं, दुसऱ्याने 4 तास काम केलं आणि तिसऱ्याने 6 तास काम केलं. म्हणून ज्याने जास्त काम केलं त्याला जास्त रक्कम मिळणार आणि ज्याने कमी काम केलं त्याला कमी रक्कम मिळणार. ठीक आहे. हे बेसिक नियम आहे कामाचा. ठीक आहे. आता त्याच नियमावर आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू. 3 व्यक्ती आहे, ए, बी, सी. तर आपल्याला असं सांगितलं आहे की ए त्या कामाला किती दिवसात करतो? 12 दिवसात करतो. बी 15 दिवसात करतो. सी 20 दिवसात करतो. याचा अर्थ तर मला इथं 5000 समजून गेला. तर जर हा प्रश्न असा विचारला असता ना की सगळ्यात जास्त रक्कम कोणाला मिळणार, तर मी डायरेक्टली क्लिक केलं असतं ए वर. ठीक आहे. का बरं? म्हणजे जर हा इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला असता, इंटरव्ह्यू मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. की 3 व्यक्ती आहे, एक 12 दिवसात काम करतो, एक 15 दिवसात काम करतो, एक 20 दिवसात काम करतो. तर यामध्ये सगळ्यांना एकत्रित जेवढे रुपये दिले तर सगळ्यात जास्त त्याच्यापैकी हिस्सा कोणाचा असेल? तो हिस्सा असेल एचा. कारण ए 12 दिवसात काम करून आला तो. ठीक आहे. म्हणजे तो सगळ्यात जास्त काम करत असेल एका दिवसामध्ये. सी एका दिवसामध्ये त्याच्यापेक्षा थोडं कमी काम करत असेल आणि सी जो आहे हा ए आणि बी पेक्षा सगळ्यात कमी काम करत असेल. कोणापेक्षा? ए पेक्षा. म्हणून याला दिवस कमी लागत आहे ते काम करायला आणि या दोघांना त्याच्यापेक्षा जास्त दिवस लागत आहे. ठीक. आता पुढे काय करायचं? ह्या तिघांचं घ्यायचं एलसीएम लसावी. ठीक. तर 12, 15, 20चा एलसीएम किती होतो? 60 होतो. या छोट्या छोट्या संख्येचे लसावी मसावी पाठ करून ठेवायचे. ठीक आहे. जर कोणाला काढता येत नसेल तर पटकन सांगा, काढून दाखवतो. विचारांचं दाखवा, नेचरही दाखवा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं? हे काय होतं? ए ह्या कामाला 12 दिवसात करतो. म्हणजे एला ते पूर्ण काम करायला 12 दिवस लागून आले. म्हणून आता या संख्येवरून त्याचं एका दिवसाचं काम काढायचं. 12ने याला भागायचं. 12 पंच 60. म्हणजे ए एका दिवसात किती काम करतो? 5 काम करतो. याचा अर्थ असा झाला. त्याच्यानंतर बी ला ते पूर्ण काम करायला किती दिवस लागतात? 15. ठीक आहे. मग आता ह्या 15ने 60 ला भागायचं. 15 चौक 60. म्हणजे बी एका दिवसात किती काम करतो? 4 काम करतो. त्याचप्रमाणे सी ला ते पूर्ण काम करायला 20 दिवस लागतात. म्हणून 20ने 60 ला भागायचं. 20 त्रिक 60. म्हणजे सी एका दिवसात किती काम करतो? फक्त 3 काम करतो. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात जास्त काम कोणी केले? ए ना, त्याच्यापेक्षा कमी बीने आणि सगळ्यात कमी सीने केलं. आता पैशाची वाटणी त्यांच्या एका दिवसात केलेल्या कामाच्या प्रमाणामध्ये होणार. ठीक आहे. मग आता विचारलं कोणाचं आहे आपल्याला? सीचं. की सीचा हिस्सा किती असेल 360 रुपयामध्ये. मग सीने एका दिवसात किती काम केलं? 3. आणि ह्या सगळ्या कामाची बेरीज करायची. 5 आणि 4 9 आणि 3 12. एकूण काम किती आहे? 12. म्हणजे 12 कामापैकी सीने किती काम केलं? 3 काम केलं. म्हणून त्याला मिळणारी रक्कम किती राहील? 312 गुन्हेला एकूण रक्कम किती आहे? 360. बरोबर. 12 1 12, 12 त्रिक 36 आणि 1 0 आणि 3 त्रिक 9, त्याच्यावर 1 0 रुपये. म्हणजे सीचा हिस्सा किती रुपये झाला? 360 पैकी 90 रुपये झाला. ठीक. हा होता कामावरचा आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये मी जो छोटी कन्सेप्ट सांगितले आहे ते लक्षात ठेवा. कारण आता याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन येतात पुढे. मग तेव्हा जेव्हा मी व्हेरिएशन शिकवेल, जेव्हा ते गोष्टी कंबाईन होतात दोघं तिघे एकामध्ये, तेव्हा डोक्याच्या वर जात. म्हणून आता त्या व्हिडिओला रिपीट करून त्याचा थोड्या वेळाने क्लास झाल्यावर आणि पुन्हा समजून घेऊया ही गोष्ट. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. लिहा. हा पण चांगला प्रश्न आहे. 2 व्यक्ती आहे, धरम आणि अंकित नावाचे. तर लिहा प्रश्न. धरम आणि अंकित एकाच ठिकाणावरून
एकाच ठिकाणावरून प्रवास सुरू करतात. अंकित धरमपेक्षा 20 मिनिटे अगोदर ठरलेल्या ठिकाणी पोहोचतो. अंकित धरमपेक्षा 20 मिनिटं अगोदर ठरलेल्या ठिकाणी पोहोचतो. जर अंकित आणि धरम यांचा वेग अनुक्रमे 90 किलोमीटर प्रति तास आणि 80 किलोमीटर प्रति तास असेल तर त्यांनी एकूण किती अंतर पूर्ण केले. करून बघा. असा प्रॉब्लेम घेतलाय आपण. किती त्याचा एलसीएम कसा काढला 60 माहित आहे ना सगळ्यांना. जर ठीक आहे, मुक्कान नका करू स्वतःच. नाही कळलं विचारा, प्लीज विचारा, रिक्वेस्ट करतो विचारा. आलाय कोणाचं? प्रश्न समजून घ्या, सोडवण्याची घाई नका करू. प्रश्नात काय काय दिलंय ते बघा, कसं सोडवता येईल त्याचा विचार करा. कारण आपण घरी आहे, एक्झाम हॉलमध्ये नाही. बोला. कोणीतरी अनम्यूट केलं होतं ना आता. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, चांगल्या नाही का. गणितामध्ये शाब्दिक उदाहरणं सोडवणं म्हणजे शब्दांना गणितीय भाषेमध्ये मांडणं. ज्या व्यक्तीने गणिताला म्हणजे शाब्दिक उदाहरणाला शब्दांना अंकगणितीय भाषेमध्ये मांडलं त्याचं 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं. कारण शाब्दिक उदाहरणं सोपे असतात, कारण त्याच्यामध्ये शब्द जास्त असतात. एक्झामिनर शब्द जास्त टाकून देतो, कन्फ्युज करतो, पण जेव्हा त्याचं सोल्युशन निघते तेव्हा अगदी ते सोपं असते. जर तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित केलेली असेल तर तो शाब्दिक प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित जर मांडून दिला तुमच्या बुकवर, तुमच्या पेजवर, तर त्याचं जे सोल्युशन निघणार, त्याचं जे एक्सप्लेनेशन असणार ते खूप इझी असणार. ठीक आहे, म्हणून शाब्दिक उदाहरणं वाचा, लक्षपूर्वक वाचा आणि आपल्याला कोणती माहिती दिली आहे ते बघा आणि बस तिला मांडून टाका. उदाहरणार्थ, धरम आणि अंकित इथे 2 व्यक्ती आहे, हे एकाच ठिकाणावरून प्रवास करायला सुरू करतात. अंकित धरमपेक्षा 20 मिनिटं अगोदर ठरलेल्या ठिकाणी पोहोचतो. इथे पहिला क्लू भेटला. अंकित धरमपेक्षा 20 मिनिटे अगोदर ठरलेल्या ठिकाणी पोहोचतो. 20 मिनिटे अगोदर अंकित पोहोचत आहे, म्हणजे अंकितला लागणारा वेळ आणि धरमला लागणारा वेळ याच्यातला हा फरक दिसलाय. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही आणि तुमचा मित्र कुठेतरी जाणार होते तर तुम्ही त्याच्यापेक्षा जर 20 मिनिटं अगोदर पोहोचून गेले म्हणजे त्याला यायला लागलेला वेळ आणि तुम्हाला पोहोचायला लागलेला वेळ याच्यातला तुम्ही फरक सांगितला. ठीक आहे, तसंच इथे वेळेतला फरक दिलेला आहे.
ठीक, पहिला पॉईंट इथे क्लिअर. त्यानंतर अंकित आणि धरमचा स्पीड दिलेला आहे आपल्या चालण्याचा. अंकित 90 किलोमीटर प्रति तासाने चालत आहे आणि जो धरम आहे तो 80 किलोमीटर प्रति तासाने चालत आहे. म्हणजे मला इथं स्पीड पण माहित आहे. थोडा विषय इथे संपला, 2 पॉईंट झाले माझ्याकडे. तिसरं, तर एकूण अंतर किती? तर एकूण अंतर किती? कालही सांगितलं, आजही सांगतो, आपल्याला काढायचं आहे एकूण अंतर. एकूण अंतर, एकूण अंतर समजायचं x किलोमीटर असेल. ठीक आहे, x किलोमीटर आपल्याला अंतर आहे. अंतर बरोबर, अंतर दिसलं की एक गोष्ट घुसली पाहिजे डोक्यामध्ये. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. अंतर बरोबर काय होते? वेग गुणिला वेळ. ठीक आहे, आता ह्या सूत्राचा वापर करून आपण आणखी सूत्र तयार करू शकतो. ठीक आहे, जसं एक आता याच्यातून मला एक सूत्र तयार करायचं आहे की मला वेळ काढायचा आहे. हे सूत्र जर माझ्याकडे मला वेळ काढायचं आहे तर मी कसं म्हणू शकतो? वेळ बरोबर इकडे वेग गुणिला आहे, इकडे घेऊन जातो भागीला होणार. म्हणजे काय होणार? अंतर भागीला वेग. ठीक आहे, आता मी वेळ का बरं काढला? कारण आपल्याला पहिलाच पॉईंट दिला आहे की अंकित हा धरमपेक्षा 20 मिनिटं अगोदर पोहोचतो, म्हणजे वेळेतला फरक. ठीक आहे, म्हणून मी इथे वेळ काढला. समजा मग आता समजा अगोदर काढू कोणाचं? पहिले कोणाची माहिती दिली? अंकित धरमपेक्षा. आता दोघांची माहिती लक्षात घेऊ आपण. अंकितचा स्पीड, अंकितचा वेग, स्पीड लिहिण्यापेक्षा वेग लिहितो. वेग किती आहे? अंकितचा वेग आहे, कुठे गेला? 90 किलोमीटर प्रति तास. 90 किलोमीटर प्रति तास. आणि धरमचा वेग हे दिलाय त्याने आपल्याला 80 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, अंकित हे किती किलोमीटर अंतर चालला असेल? कारण दोघे एका ठिकाणाहून निघाले आणि त्यांना जाण्याचं जे जिथे ते जाणार आहे ते दोन्ही ठिकाण कसे आहे? सारखे आहे. म्हणजे अंकित किती किलोमीटर चालला असेल? x किलोमीटर चालला असेल. काय स्पीडने चालला असेल? 90च्या स्पीडने चालला असेल. धरमने किती अंतर कापलं असेल? त्यांना पण x किलोमीटर कापलं असेल. त्याची स्पीड काय होती? 80 किलोमीटर होती. म्हणजे याचा अंतर पण माहित आहे आणि स्पीड पण माहित आहे. याचा पण अंतर माहित आहे आणि स्पीड पण माहित आहे. म्हणून जर आपल्याला अंतरही माहित आहे, वेग पण माहित आहे, तर मग आता ह्याचा काय भेटणार? वेळ भेटणार. म्हणून अंकित ला लागलेला वेळ कसं? वेळ बरोबर काय होते? अंतर. अंकितनं किती अंतर कापलं? x किलोमीटर भागीला काय करू? वेग त्याचा किती होता? 90. हे झालं अंतर. त्याचप्रमाणे कोणाचं काढून घेऊ? धरमचं. धरमला लागलेला वेळ. धरमने सुद्धा किती अंतर कापलं असेल? x किलोमीटर, कारण दोघे जण एकाच ठिकाणी जात होते आणि त्याचा चालण्याचा स्पीड किती होता? 80 किलोमीटर. ठीक आहे, हे झाली आपल्याला अंक जे शाब्दिक माहिती होती त्या शाब्दिक माहितीवरून आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण इथे काढलं. पुन्हा सांगतो, हे मी एवढं सगळं भारूड तुम्हाला समजवण्यासाठी सांगत आहे. एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला हे लिहत बसायचं नाही. अंकितला लागलेला वेळ, मग हे घरी प्रॅक्टिस करा. डायरेक्ट तिथे फक्त 90 80 x डिवायडेड बाय 90 आणि x डिवायडेड बाय 80 एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता पुढच्या स्टेप मध्ये काय होणार? आता पहिल्याच वाक्यात दिलं होतं आपल्याला की अंकित हा धरमपेक्षा, बरोबर आहे, अंकित हा धरमपेक्षा 20 मिनिटं अगोदर पोहोचतो. ठीक आहे, म्हणजे याचा वेळ आणि याचा वेळ याच्यातला फरक तो x बाय 80 मायनस x बाय 90 20 मिनिटे. ठीक आहे, परंतु आपल्याला जे उत्तर दिलं आहे, जे स्पीड दिलं आहे, हा किलोमीटर प्रति तासामध्ये आहे. ठीक आहे, आणि हे जे वेळ दिलेला आहे हा मिनिटामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, म्हणून या प्रॉब्लेमला आपल्याला एकाच चलामध्ये कन्वर्ट करावे लागणार. याचं जर ऑप्शन वाईज उत्तर पाहिलं तर ते पण किलोमीटर मध्ये आहे. म्हणजे आपल्याला मीटरला हे जे मिनिट आहे मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे 20 मिनिटं म्हणजे किती तास? तर 20 हा तासचा किती भाग आहे असा याचा अर्थ होतो. 20 भागेला 60 करून द्यायचं इथे. ठीक आहे, आता बघूया पुढचं काय होणार. इथे दोघांचा छेद वेगवेगळा आहे म्हणून यांचा डायरेक्टली आपण इथे वजाबाकी करू शकत नाही. म्हणून यांचा
क्रॉस मल्टिप्लिकेशन 90 ने याला गुणायचं 90x मायनस 80 ने याला गुणायचं 80x भागेला ह्या दोघांचा गुणाकार होतो. ठीक आहे, तो गुणाकार करायचा आणि सध्या फक्त लिहून ठेवायचा 90 गुणिला 80 बरोबर. इथे काय काय कटू शकतो, 0 0 कटू शकतो, बे एक बे बेत्रिक 6 म्हणजे इथे आले 1/3. ठीक आहे, आता 90 मधून 80 केले किती राहिले 10x डिवायडेड बाय 3 ने भाग जातो इथे बघा 3 1 3 3 त्रिक 9 3 0 0 म्हणजे इथे शिल्लक राहिले 30 गुणिले 80 बरोबर 1 कारण आपण 3 भाग देऊन दिला इथे फक्त आता 1 शिल्लक आहे. आता काय करायचं इथे आपण इथं काटू शकतो बघा 0 ने हा 0 कटला इथे फक्त शिल्लक राहिले 1. आता आपल्याला ह्या संख्येला उचलून या बाजूला घेऊन जायचं म्हणजे हे छेदात आहे तिकडे गेल्यावर अंशात जाणार याला बाय 1 असतो तो आपण लिहत नसतो म्हणजे हे उचलून इथे घेऊन जाणार म्हणजे काय झालं 1 गुणिला 3 गुणिला 80 1 गुणिला 3 गुणिला 80 1 ची किंमत नसते लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत नाही 8 त्रिक 24 त्याच्यावर 1 0 म्हणजे एकूण अंतर किती होते 240 किलोमीटर होते. एकूण अंतर किती होते 240 किलोमीटर होते. ठीक आहे, हा होता आणखी तुमच्यासाठी ट्रेन आणि किंवा आपण याला अंतर आणि वेगळे प्रॉब्लेम म्हणू शकतो हा एक झाला. आता बघूया नेक्स्ट प्रश्न. कोणाला काही डाऊट नसतं. माझे विद्यार्थी खूप हुशार आहे. पहिल्यांदा एवढे हुशार विद्यार्थी भेटला मला. तुमच्या अगोदर ज्याला मराठी व्याकरण शिकवत होतो प्रश्न विचारू मला घाईच करून टाकतात. कोणाला आठवते का हा प्रश्न दिलाय का मी काही आठवत नाही तुम्हाला लिहा. जर ए आणि बी च्या वयातील गुणोत्तर 6 as 8 जर ए आणि बी च्या वयातील गुणोत्तर 6 as 8 आहे आणि जर ए आणि बी च्या वयातील गुणोत्तर 6 as 8 आहे तसेच बी आणि सी च्या वयाचे गुणोत्तर 5 as 4 आहे. जर ए आणि बी च्या वयातील अंतर 10 वर्षे असेल ए आणि बी च्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर सी चे वय किती चला करून बघा. असे मी जवळपास 2 ते 3 प्रॉब्लेम घेतलेले आहे. करा पाहिलं दिसत नाही आहे सांगत पण नाही मुलं दिसत नाही मला पूर्ण वाईट. असे खूप प्रॉब्लेम झाले आतापर्यंत घेऊ ना तर त्याचं उत्तर सांगा पटकन. फास्ट करा 8 वाजत आहे. मला तर पाहिल्याच उत्तर दिसत आहे. गणिताला पाहायला शिका. वाचायला तर तुम्हाला येते काही हरकत नाहीये पण गणिताला पाहायला सुरू करा. ते काय दिसत आहे डोळ्याने बघा आणि डोक्याने विचार करा. होऊन जाईल. वेळ लागेल पण होऊन जाईल. मी क्लीन करतो तेव्हापर्यंत तुम्ही उत्तर द्या त्याचं काय ना.
डिजिटल बोर्ड झाला की का तुमच्यासाठी वाटते मला असं. आलं क्या? बघा, ह्या प्रश्नाला मी सोडवण्यासाठी तुम्हाला सरळ सांगितलंय. तिन्ही व्यक्ती लिहून टाकायचे. ए बी सी. ए आणि बी चा गुणोत्तर किती आहे? 6:8 आहे. इथे काही नाही. ठीक आहे. बी आणि सी चा गुणोत्तर किती आहे? 5:4 आहे. इथे काही नाही. अशा सिच्युएशन मध्ये आपण तिघांचं गुणोत्तर तयार करतो. ते कसं होतं? त्या 5ने याला गुणतो. 6×5 = 30. ते इथे लिहायचे. त्या 5ने याला गुणतो. 8×5 = 40. ते इथे लिहायचे. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार होईल. 8×32. ठीक आहे. आता इथे आपण यांचा जो रेशो आला आहे याला लहान करतो. ठीक आहे. लहान करणे म्हणजे या संख्यांना कोणत्याही एका संख्येने भागणे. जसं 1 2 ने भागू आपण याला. 15 दुने 30 2 ने भागलं. 20 दुने 40 2 ने भागलं. 16 दुने 32 2 ने भागलं. आता अशी संख्या शोधा का ज्याने 3 नगांनाही भाग जाणार. पहा, 2 ने तर जाऊ शकतो पण 15ला 2 ने भाग जाणार नाही, पॉईंट मध्ये येणार. म्हणून हाच झाला यांचं लहान रूप. ठीक. त्याच्यावरून काय म्हणू शकतो आपण? एचं वय किती झालं? 15x. बीचं वय किती झालं? 20x. आणि सीचं वय किती झालं? 16x. जर आपण या रेशोला x लावून दिला तर आपण याला याचं वय म्हणू शकतो. मग काय म्हटलं आहे? ए आणि बी यांच्या वयातील फरक पडलाय ना? हो. ए आणि बी च्या वयातील फरक किती आहे? 10 वर्ष आहे. म्हणजे 20 वर्ष आणि 20x वर्ष आणि 15x वर्ष यातला फरक कितीचा आहे? म्हणतो तो 10चा. म्हणजे 20 मधून 15x गेले किती राहिले? 5x. 5x म्हणजे किती वर्षे? 10 वर्षे असं त्यांना आपल्याला म्हटलं आहे. ठीक आहे. 10 वर्षे. म्हणून आपण x ची किंमत काढू शकतो. 5 × 5 5 × 10 म्हणजे x ची किंमत आली 2. ठीक आहे. x ची किंमत आली 2. मग प्रश्न काय विचारलं की c चं वय किती? मग c चं वय किती आहे? 16x. 16x म्हणजे मग x च्या ठिकाणी किती ठेवू? 2 ठेवूया. 16 दुने 32 म्हणजे c चं वय किती आहे? 32 वर्षे आहे. ठीक आहे. सॉरी. तर 4 वर्षानंतर c चे वय किती? मग आजचं वय किती झालं? c चं 32 वर्ष आहे. मग इथून 4 वर्षांनी किती आहे असा विचारत येतो. इथून 4 वर्षांनी काढायचं असेल त्याच्यामध्ये काय करावं लागेल? +4. 32 आणि 4 36 वर्ष. म्हणजे आजपासून 4 वर्षानंतर c चं वय किती होणार? 36 वर्षे होणार. ठीक. चला, कोणाला काही प्रॉब्लेम आहे? पुढचा प्रश्न. हा महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला दिसेल तुमच्या टीआयटीच्या एक्झाम मध्ये. बघ, एका ट्रेनची लांबी 100 मीटर असून एका ट्रेनची लांबी 100 मीटर असून तिचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर आहे. तर एक खांब ओलांडण्यासाठी म्हणजे पोल खांब ओलांडण्यासाठी तिला किती सेकंद लागतील? चला करा. ट्रेनचे प्रॉब्लेम मी याच्यापेक्षाही कठीण घेतले आहे तुमचे. हा अगदी बेसिक आहे, काहीच नाही. 5-10 सेकंद मध्ये होऊन जाईल. सांगा. हे एक सर आहे की मॅडम आहे? कंटिन्युअसली जॉईन होत आहे, कंटिन्युअसली जात आहे, जात आहे. कोणा यांचा शोध लावजा बरं. मला व्हॉट्सअपवर टाका यांचं नाव, विचारतो मी यांना काय प्रॉब्लेम आहे.
आलंय का? विद्या मॅडम, वर्षा मॅडम, हे बघा पुन्हा जॉईन झाले. कोण आहे हे? आता कोण जॉईन झालं? जस्ट अनम्यूट करून सांगा बरं. पूजा मॅडम आहे. ओके. का बरं पूजा मॅडम तुम्ही कंटिन्युअसली येणं जाणं करत आहे? सॉरी सर, घरी मोबाईल नव्हता त्यामुळं जॉईन झाले. ओके ओके. फेर. चला. उन्नती मॅडम आज पहिल्यांदा जॉईन झालाय का? हो सर, आजच आहे, आज पहिला दिवस आहे. अच्छा, तेच म्हणत आहे. बाकी नाव तर ठीक आहे, मला ओळखी दिसत आहे. दळवी सर, आलं का उत्तर? सांगा कोणाचं आलं? चला मी समजावून सांगतो तुम्हाला, ठीक आहे? काही हरकत नाही, नका बोलू तुम्ही माझ्याशी. आता या प्रश्नामध्ये काय काय दिलंय ते बघायचं. एक ट्रेन, एका ट्रेनची लांबी, ट्रेनची लांबी किती दिली आहे? 100 मीटर. तिचा वेग म्हणजे वेग पण दिला आहे. किती आहे तो? 30 किलोमीटर प्रति तास. 30 किलोमीटर प्रति तास, किलोमीटर पर आवर. हा, पुढे काय म्हणतो? तर एक खांब ओलांडायला तिला किती सेकंद लागतील? तिला किती सेकंद लागतील? तर बघा, जेव्हा एखादी ट्रेन एखादी उभी वस्तू ओलांडत असेल ना, ते झाड असेल, खांब असेल, काही पण असेल, तर तिला ह्या गोष्टीला क्रॉस करायला जेवढा वेळ लागेल, म्हणजे ह्या उभ्या गोष्टीला क्रॉस करणे म्हणजे ती स्वतःला क्रॉस करत आहे. तिथून जी जाता येते ती स्वतःला क्रॉस करत आहे. म्हणून या प्रश्नामध्ये जास्त डोकं लावायचं नाही. जेव्हा उभ्या गोष्टीला ती ट्रेन क्रॉस करत असेल, मी तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून सांगत आहे, कारण मी चॅप्टर वाईज नाही शिकवत आहे इथे, कन्फ्युज नाही करत मी तुम्हाला, मी सरळ सांगतो या गोष्टीला कसं होईल. जेव्हा एखादी ट्रेन उभ्या वस्तूला, ते झाड राहणार, माणूस राहणार, ठीक आहे, किंवा एखादा पोल राहणार, ही झाली उभी वस्तू. उभ्या वस्तूला जेव्हाही एखादी ट्रेन क्रॉस करत असेल ना, तेव्हा सरळ एक सूत्र लक्षात ठेवायचं, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. उभ्या वस्तूबद्दल सांगत आहे मी, ठीक आहे? उभ्या वस्तूला जेव्हा एखादी ट्रेन क्रॉस करत असेल तेव्हा बस या सूत्रामध्ये किंमत टाकून द्यायची, उत्तर येते. ठीक. मग आता इथं अंतर काय लिहायचं? अंतर ट्रेनची जेवढी लांबी असेल ते लिहायचं, म्हणजे अंतर झालं 100 मीटर. ठीक. त्याच्यानंतर वेग काय लिहायचा? तर वेग जो ट्रेनचा वेग असेल तोच लिहायचा. ठीक. गुणिला किती वेळ लागणार हे आपल्याला काढायचं आहे. ठीक. परंतु हा वेग आपल्याला किलोमीटर प्रति तासामध्ये दिला आहे, जी लांबी आहे ती मीटर प्रति मीटर मध्ये दिलेली आहे आणि उत्तर सेकंद मध्ये विचारलेलं आहे. तर एक वेळा ऑप्शन बघून घ्यायचे की ऑप्शन मध्ये काय दिलं आहे. मीटर दिलाय म्हणजे वेळ इथे सरळ म्हटलंय ना सेकंद मध्ये काढा. सेकंद लागतील म्हणजे आपल्याला हे पूर्ण प्रॉब्लेम लहान युनिट्सवर सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे अंतराचं युनिट झालं मीटर, वेळेचं युनिट झालं सेकंद. तर आपल्याला जो वेग आहे हा किलोमीटर प्रति तासामध्ये न घेता कशामध्ये घ्यावा लागेल? मीटर प्रति सेकंद मध्ये घ्यावा लागेल. मग मी तुम्हाला पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सांगितलंय, जेव्हा किलोमीटर प्रति तासाचे आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं राहील तेव्हा त्याला कितीने गुणायचं? 5/18 ने गुणायचं. त्या संख्येला कितीने गुणायचं? 5/18 ने गुणायचं. चला मग करूया. साइन 3 18, 6 साइन 5 36 म्हणजे 6 5
ओके, मग आपल्याकडे काय शिल्लक राहिलं 100 बरोबर 5 5 25/3 गुणिला वेळ जसा आहे तसंच राहणार. आपल्याला वेळेची किंमत करायची आहे तर ही टर्म उचलून आपण 100 कडे घेऊन येऊया. म्हणजे 100 गुणिला हे 3 छेदात आहे तिकडे रॉंचात आणि 25 छेदामध्ये बरोबर वेळ. आता 25 ने भाग देऊया. 25 × 25 25 चौक 100 काय राहिलं आपल्याकडे 4 त्रिक 12 बरोबर वेळ. आणि हा 12 काय आहे सेकंद आहे. 12 काय आहे सेकंद आहे. म्हणजे त्या ट्रेनला त्या पोराला क्रॉस करायला किती वेळ लागणार आहे 12 सेकंद लागणार आहे. ठीक, उभ्या वस्तूला जेव्हा ओलांडत असेल ट्रेन तेव्हा सगळं या सूत्रामध्ये टाकून द्यायचं, उत्तर येऊन जाणार. ठीक, फक्त तिथे बघायचं तर जो स्पीड दिला आहे तो कशामध्ये आहे आणि विचारलं कशामध्ये आहे. इथे हा किलोमीटर प्रति तासामध्ये होता म्हणून याला आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट करायला लागलं. ते करण्यासाठी आपण याला 518 ने गुणलं. मग आता आपल्याला जर एखाद्या संख्येला मीटर पर सेकंद मधून किलोमीटर प्रति तासामध्ये न्यायचं असेल तर त्याला 18/5 न गुणायचं. त्याला 18/5 ने गुणायचं. हे पुढे एखादा प्रॉब्लेम घेईल मी असं त्याच्यावर तुम्हाला समजून पाहिजे करायचं. उत्तर आलं 12. नेक्स्ट बघूया. आता थोडेसे असे प्रश्न विचारला जाण्याचा मला असं वाटतं चान्स आहे की दिसेल तुम्हाला एक्झाम मध्ये, कारण ऑनलाईन एक्झाम मध्ये तो विचारणार. हा प्रश्न बघा थोडासा पाहायला कठीण वाटतो पण एकदम सोपा आहे. वर्गमूळ 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 9. ठीक आहे, त्याला सॉल्व्ह करायचंय. याची किंमत किती आहे करून बघा बरं. किंमत किती येणार 9 आहे ते शेवट. माझे 9 असेच निघतात असं पाहिजे. कोणाचं आलं 3 किती मॅडम 3 बरोबर. चला कसं केलंय बघा इकडे. याची सुरुवात करायची बॅक साईडने म्हणजे मागून. ठीक, 3 गुणिला वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 3. आता 9चे वर्गमूळ किती आहे. 9 हा कोणाचा वर्ग आहे 3 चा वर्ग आहे म्हणून 9चे वर्गमूळ किती झाले 3 म्हणजे गुणिला 3. ठीक, पुन्हा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. आता आपल्याला 3 गुणिला 3 चा वर्गमूळ काढायचे. मग तुम्ही याला 3 गुणिला 3 म्हणजे 9 म्हणू शकता किंवा वर्गमूळ काढणे म्हणजे काय त्या दोन पैकी कोणाला तरी एकाला घेणे. ठीक आहे, कारण दोन्ही संख्या कशा आहे सारख्या आहे. वर्ग म्हणजे काय दोन सारख्या संख्यांचा गुणाकार. मग वर्गमूळ म्हणजे काय त्याच्यातली एक संख्या. ठीक आहे, असं समजू शकतो आपण याला. म्हणजे ह्या 3 पैकी कोणताही एक 3 घेऊन घेऊ आपण. ठीक, म्हणजे ह्या 2 पैकी एक कोणताही 3 आपण घेऊन घेतला. पुन्हा 3 गुणिला मग पुन्हा तिथेच क्रिया इथे होणार कारण इथे 3 आहे इथे 3 आहे 2 3 पैकी एक 3 सांगायचं. मग पुन्हा याचा वर्गमूळ काढायचा आहे. तोच नियम दोघे 3 3च आहे म्हणजे वर्गमूळाच्या बाहेर काय येणार फक्त 3 येणार. वर्गमूळाच्या बाहेर काय येणार 3 येणार. मग हे उत्तर झालं 3. ठीक आहे, आणखी एक असाच प्रश्न बघूया. सोपा आहे तो, खूप सोपा आहे. वर्गमुळाच्या चिन्हात 169 मायनस वर्गमुळाच्या चिन्हात 625 बरोबर किती. पटकन सांगा, खूप सोपं आहे. आता क्लास संपण्याच्या वेळेवर मधामधात कोणते लोक जॉईन झाले हे 15 वरून 17 झाले. चला ठीक आहे.
रेकॉर्डेड बघू. 12. 12 आलंय, बरोबर आलंय. चला कसं सोडवलं बघा. काय केलं, बॅक साईडनं सुरू करायचं. 169 मायनस 625 कोणाचा वर्ग आहे, 25चा वर्ग आहे. म्हणजे 625 चे वर्गमूळ किती, 25. ठीक आहे. आता त्याला वर्गमुळाच्या चिन्हाच्या बाहेर काढण्याच्या अगोदर या दोघांची आपल्याला वजाबाकी करावं लागेल. 9 5 गेले, 4 राहिले, 6 2 गेले, 4 राहिले आणि 1 जसा आणि वर्गमुळाचे चिन्ह. 144 कोणाचा वर्ग आहे, 12चा वर्ग आहे. म्हणून 144 वर्गमूळ किती, 12. ठीक आहे, ते झालं असं. चला नेक्स्ट. एक महत्वाचं प्रश्न. आता आपण ट्रेनमध्ये उभी वस्तू पाहिली होती. आता ट्रेनच्या प्रॉब्लेम मध्ये आडवी वस्तू आली तर काय करायची. ठीक आहे, लिहा. ताशी 45 किलोमीटर वेगाने धावणारी 45 किलोमीटर वेगाने धावणारी 340 मीटर लांबीची ट्रेन 340 मीटर लांबीची ट्रेन एका पुलाला पूल समजतो ना, तो ट्रेनचा पूल जो असतो तो पुलाला 48 सेकंद मध्ये ओलांडते. 48 सेकंद मध्ये ओलांडते. तर त्या पुलाची लांबी किती आहे, तर त्या पुलाची लांबी किती आहे. ठीक आहे, ट्राय करून बघा तुम्ही. चला बघा, सांगा किती आलं. मी तुम्हाला 30 सेकंद मध्ये हे प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो. ठीक आहे, फक्त 30 सेकंदच लागणार. 30 सेकंद पेक्षा जास्त 1 सेकंदही लागत नाही. हा, मग तुमचं कॅल्क्युलेशन जर गडबड असेल, बेरीज वजाबाकी, तर मग लागतो. सूत्र तोच, अंतर बरोबर वेग गुणिला वेग. ठीक आहे, मगाशी काय सांगितलं होतं, अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये अंतर काय ठेवायचं, ट्रेनची लांबी जी असेल ती किती आहे, 340 मीटर आहे. ठीक आहे, बरोबर. त्या ट्रेनचा वेग किती आहे, 45 किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे, सध्या राहू दे, पुढे बघू. आणि वेळ किती लागतो, 48 सेकंद लागतो. ठीक आहे, तर पुलाची लांबी किती. ठीक आहे, हे मीटर मध्ये विचारली आहे. पुलाची लांबी किती हे मीटर मध्ये विचारली. मग सगळ्यात पहिले हे मीटर मध्ये आहे, हे सेकंद मध्ये आहे, आणि उत्तर पण कशामध्ये विचारलंय, मीटर मध्ये विचारलाय. म्हणजे आपल्याला हा जो किलोमीटर प्रति तास आहे, 45 किलोमीटर प्रति तास, हा वेग मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावा लागेल. याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे 518 ने गुणणे. ठीक, मग आता येऊ आपण दुसऱ्या कन्सेप्टवर. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर, कारण हे मागच्याच प्रॉब्लेम मध्ये समजलं कसं झालं. जर उभी वस्तू असेल तर बस, जर उभं राहिलं असतं, म्हणजे उभी जर वस्तू राहिली असती ते इथेच आपलं उत्तर निघून गेलं. पण आता वस्तू आहे आडवी, पूल आहे तो एक, असा असतो ना पूल, उदाहरणार्थ समजून घ्या. इथून ट्रेन जात असेल, ठीक, आणि हा पूल असेल. ठीक, तर जर आडवी वस्तू असेल, आडवी एखादी लाश जरी असेल, ती आडवीच राहणार त्या ट्रेनसाठी. एखादा माणूस जरी झोपला असेल, तो पण आडवा राहणार, पूल आडवा राहणार. ठीक आहे, तर जी आडवी वस्तू असते तेव्हा इथे जो अंतर असतो ना, त्या अंतरामध्ये त्या आडव्या वस्तूचं अंतर प्लस करायचं. मग आपल्याला इथं पुलाची लांबी विचारली आहे, पुलाची लांबी आपल्याला माहित नाही आहे, म्हणून आपण समजू यक्ष आहे, म्हणून त्याला इथं प्लस करायचं. ठीक आहे, इथे जर असं म्हटलं असतं की एक माणूस झोपलेला आहे, तर आपण त्याची जी लांबी असेल त्या अंतरामध्ये प्लस केली असते. जेव्हा आडवी वस्तू असेल
तेव्हा अंतर काढताना त्या ट्रेनच्या अंतरामध्ये त्या वस्तूची लांबी प्लस करायची. बस झालं. आणि जर उभी वस्तू असेल तर बस इथे काहीच नाही करायचं, हा सूत्र लिहायचं, सूत्रामध्ये टाकायचं. आता याला सॉल्व्ह करूया. 340 प्लस हे एक्स काय आहे, त्या पुलाची लांबी. समजा पुलाची लांबी बरोबर एक्स मीटर असं आपण समजून घेतलं, कन्सिडर केलंय. ठीक आहे. म्हणून 340 प्लस एक्स बरोबर 6 ने भाग देऊ. 18 6 ने नाही जाणार, 3 ने जाणार. 3 6 18 एक 3 3 5 15 3 2 6 25 छेदामध्ये 2 गुणिला 48. आता या 2 ने पुन्हा भाग देऊया. 2 1 2 2 2 4 2 4 8 म्हणजे 340 प्लस एक्स इज इक्वल टू 25 गुणिला 24. आता तुम्हाला पाडा आला पाहिजे पटकन 25चा. 25 चौक 100, हातचे गेले 10, 25 गुणे 50, 50 आणि 10 60 म्हणजे झाले 600. म्हणजे 340 प्लस एक्स इज इक्वल टू 600. म्हणून हे 340 इकडे प्लस आहे, इकडे घेऊन जाऊ तर मायनस होणार. म्हणजे 600 मायनस 340. शून्यातून शून्य गेलं, शून्य राहिलं. 10तून 4 गेली, 6 राहिले. 5तून 3 गेला, 2 राहिले. हे कशामध्ये येईल, मीटरमध्ये. कशामध्ये येईल, मीटरमध्ये. म्हणजे एक्स काय आहे, पुलाची लांबी. म्हणून पुलाची लांबी किती काढली आपण, 260 मीटर. म्हणजे तो पूल किती, त्या पुलाची लांबी किती आहे, 260 मीटर आहे. ठीक. बस नवीन काय होतं याच्यामध्ये, आडवी जर वस्तू आहे तर अंतरामध्ये काय काय येणार, अंतरामध्ये त्या ट्रेनची लांबी आणि त्या आडव्या वस्तूची लांबी. की पूल असो की एखादी व्यक्ती असो, आडवी. ठीक आहे. आडवी म्हणत आहे मी. उभी असेल तर फक्त ट्रेनची लांबी येणार अंतरामध्ये. पण आडवी वस्तूचा जर उल्लेख केलेला असेल तर ती अंतरामध्ये ट्रेनच्या लांबीसोबत प्लस होणार, तेव्हा ते अंतर बनणार. याला म्हणतात रिलेटिव्ह डिस्टन्स. रिलेटिव्ह डिस्टन्स या रिलेटिव्ह अंतर म्हणा तुम्ही आता मराठीमध्ये याला. ठीक आहे. अशा प्रकारे हे आजचे प्रश्न होते. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे सगळे प्रश्न समजले असेल. या प्रश्नापैकी कोणत्याही प्रश्नामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे जे तुम्ही आता मला नाही विचारला तर तो तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर विचारा, टेलिग्रामवर विचारा, सीए वरुडवर. तिथे ते मॅथ घोष नावाचं डिस्कशन बॉक्स आहे, तिथे तुम्ही तुमचा प्रश्न टाकू शकता, ते स्क्रीनशॉट करून टाकू शकता. तिथे मला डाऊट आहे सांगा, तिथे ते सॉल्व्ह करून देण्यात येईल. किंवा मग व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला माहितीच आहे आपला, त्याच्यावर तुम्ही विचारू शकता. आजच्यासाठी इथेच थांबूया. तुला भेटूया उद्या. आणि कुणाच्याकडे जर काही फीस बाकी असेल तर प्लीज देऊन द्या. तुमच्यासाठी पेपर सेट तयार करत आहे. लवकरच तुमचा 200 मार्काचा पेपर होणार आहे. 200 मार्काचा सोबत पेपर देऊ आपण. तुम्हाला मी टायमिंग विचारेल, तुम्ही कोणत्या वेळेला फ्री आहे, त्यानुसार तुमचा तो 2 तासाचा पेपर होईल. ठीक. चला उद्या भेटूया. बाय. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट.